नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं PRN प्रॉपर्टीज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्युअस अपलोड होत असतात. मित्रांनो, हा 1180 स्क्वेअर फूट असलेला तीन बंगलो तुम्ही पूर्णपणे रेडी पोझिशनमध्ये आहे. लोकेशन आहे प्लॉट नंबर 10 देशमुख नगर, धुळ्यामधील चंद्रवेल फेज 2च्या जवळ ही प्रॉपर्टी आहे. समोरच्या बाजूला या रो बंगलोच्या 12 मीटरचा हा DP रस्ता देण्यात आलेला आहे. बघू शकता मित्रांनो, पार्किंगचा स्पेस बघू शकता. हा पार्किंग ही भव्य पार्किंग असून स्पेस तिचा पाहू शकता. समोरील बाजूस सेफ्टी सिक्युरिटीसाठी लोखंडी गेट देखील प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. 1180 स्क्वेअर फूटचा हा रो हाऊस आहे. 1180 स्क्वेअर फूटमध्ये या रो हाऊसमध्ये हा कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, खरंच स्पेशियस जागा असलेला हा रो हाऊस हा रो बंगलो आहे. अंडरग्राऊंड जवळपास 150 फुटाची बोरवेल या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाण्याची कोणतीही कमतरता या रो हाऊसमध्ये आपणास मिळणार नाही. बघू शकता मित्रांनो, तुम्ही पार्किंगमध्ये आपली 2 व्हीलर सायकल वगैरे व्यवस्थित पार्किंग होऊ शकते. बघू शकता मित्रांनो, प्रशस्त असा हा पार्किंगचा एरिया तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. या प्रॉपर्टीजपासून धुळे बस स्टँड अगदी हाकेच्या अंतरावर 3 किलोमीटर आहे. मित्रांनो, बाजूला बघू शकता या रो हाऊसच्या लेफ्ट साईडला देखील बरीच जागा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. परत या जागेच्या बाजूला आपल्याला इथे एक नळासाठी युटिलिटीजसाठी एक नळाचं कनेक्शन प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, लेफ्ट साईडला हा भव्य असा हा स्पेस देण्यात आलेला आहे या प्रॉपर्टीजमध्ये. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, स्टाईल्स वगैरे व्यवस्थित प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. समोरच्या बाजूला आपल्याला हा मुख्य दरवाजा हा पूर्वेच्या बाजूस असून त्याचं छान प्रकारे एलिव्हेशन हे सागवानी याच्यात करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, दरवाजा हा पूर्णपणे सागवानी लाकडाचा असून एलिव्हेशन त्याच्यामध्ये सुंदर असं करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, पाहू शकता समोरील बाजूस आपल्याला हा एक खाली लिव्हिंग रूम देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा रो बंगलो मुख्य दरवाजा पूर्वमुखी असल्यामुळे व्हेंटिलेशन या ठिकाणी भरपूर मिळते. मित्रांनो, या रो हाऊसच्या लिव्हिंगला पूर्णपणे POP सील फॉलिंग करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, खाली स्टाईल्स जी पाहू शकता मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे छताला एशियन कलर पेंट करण्यात आलेला आहे. मित्रांनो, बंगल्याचे फिनिशिंग खूप छान प्रकारे करण्यात आलेलं असून एशियन पेंट कलर वापरण्यात आलेला आहे. मित्रांनो, फ्लोरिंग टाईल्स उत्तम दर्जेदार कंपनीचे लावण्यात आलेले असून आपल्या ठिकाणी या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी 2 विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. मित्रांनो, जिन्याखाली हा स्पेस पाहू शकता. या ठिकाणी जिन्याच्या या स्पेसमध्ये तुम्हाला इन्व्हर्टरसाठी पॉईंट काढून देण्यात आलेला आहे. मित्रांनो, लिव्हिंग रूम हा असा प्रशस्त असा हा लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूममधूनच वरती जाण्यासाठी तुम्हाला जिना प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, इलेक्ट्रिक कनेक्शन्स हे प्रॉपर काढून देण्यात आलेले आहे. मित्रांनो, हा वर जाण्यासाठी जिना प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. मित्रांनो, प्रशस्त असे हे बांधकाम आहे. मित्रांनो, लिव्हिंग रूमच्या पुढे आल्यावर आपल्याला हा एक किचन मिळतो. किचनमध्ये तुम्ही पाहू शकता L शेप किचन आहे हा. मित्रांनो, या किचनमध्ये ब्लॅक कलरचा ओटा हा L शेपमध्ये दिलेला असून फॉल सिलिंगपर्यंत टाईल्स आहे. मित्रांनो, लागणाऱ्या नळाच्या फिटिंग्स योग्यरित्या मिळतात. मित्रांनो, बघू शकता मित्रांनो, वरील बाजूस आपल्याला सामान ठेवण्यासाठी लाभ देखील आपल्याला येथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. आणि किचनला लागूनच मागच्या बाजूलाही आपल्याला या ठिकाणी जाण्यासाठी एक ड्राय बाल्कनी सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. मित्रांनो, बघू शकता हा L शेप ब्लॅक कलरचा ग्रेनाइट लावलेला ओटा आहे. मित्रांनो, नळाचे कनेक्शन या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने काढून देण्यात आलेले आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, किचनला लागूनच
आपल्याला इथं मागच्या बाजूला जाण्यासाठी ड्राय बाल्कनीला जाण्यासाठी एक डोअर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. व्हेंटिलेशनसाठी इथं विंडोज प्रॉपर पद्धतीने करण्यात आलेले आहे मित्रांनो. किचनच्या बाजूला खास महिलांसाठी हा स्टोर रूम देण्यात आलेला आहे. पाहू शकता तुम्ही स्टोर रूमला तुम्हाला इथं रॅकेट्स करून देण्यात आलेले आहे मित्रांनो. पाहू शकता तुम्ही स्टोर रूमच्या बाजूला ह्या आपल्याला एक स्पेस मिळतो मित्रांनो. भव्य असा हा स्पेस या ठिकाणी देण्यात आलेला आहे. स्पेसमध्ये आपल्याला या ठिकाणी टेबल साईज बेसिन प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. त्याच्या बाजूला आपल्याला हा एक इथं बाथरूम मिळतो. बाथरूममध्ये पूर्णपणे टाईल्स लावण्यात आलेले आहे मित्रांनो. नळाचे व गिझरचे कनेक्शन प्रॉपर पद्धतीने काढून देण्यात आलेले आहे मित्रांनो. व्हेंटिलेशनसाठी एक विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे मित्रांनो. त्याच्या बाजूला आपल्याला एक इंडियन टॉयलेट इथं खालच्या बाजूस एक खालच्या बाजूला आपल्याला या ठिकाणी एक मास्टर बेडरूम प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. मास्टर बेडरूममध्ये व्हेंटिलेशनसाठी 2 विंडोज प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. देण्यात आलेल्या विंडो आपण बघू शकता. कामाची क्वालिटी आपण बघू शकता. स्लाइडिंग विंडोज आपल्याला या ठिकाणी मिळतात मित्रांनो. या बेडरूममध्ये वरच्या बाजूला हा एक सामान ठेवण्यासाठी लाफ्ट पण देण्यात आलेला आहे मित्रांनो. एशियन पण पूर्णपणे कलर करण्यात आलेला आहे मित्रांनो. अतिशय दर्जेदार पद्धतीचं बांधकाम असून क्वालिटी ही अशी प्रशस्त आहे मित्रांनो. फ्लोरिंग स्टाईल्स बघू शकता. दर्जेदार कंपनीचे फ्लोरिंग स्टाईल्स या ठिकाणी बसवण्यात आले मित्रांनो. विंडोजला पण आपल्याला ब्लॅक ओटा या ठिकाणी लावून देण्यात आलेला आहे मित्रांनो. या मास्टर बेडरूममधून आपल्याला मागच्या बाजूस जाण्यासाठी एक डोअर प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. हा मागच्या बाजूचा हा प्रेस पाहू शकता. ही मागच्या बाजूची बाल्कनी आहे मित्रांनो. हा खाली आपला एक मास्टर बेडरूम, एक किचन आणि एक हॉल आहे मित्र. यानंतर आपण या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर जाणार आहोत मित्रांनो. तेथे आपणास एक बेडरूम प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. हा जिना आपण पाहू शकता. पूर्णपणे ग्रेनाइटमध्ये आहे. स्टेनलेस स्टीलचे रेलिंग जिन्याला लावण्यात आलेले आहे मित्रांनो. जिन्यामध्ये व्हेंटिलेशनसाठी लाईटसाठी विंडो प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. जिना देखील सहजरित्या चढता येईल असा डिझाईन करण्यात आलेला आहे मित्रांनो. देण्यात आलेला हा दुसरा बेडरूम आपण बघू शकता. लिव्हिंग एरिया खालच्या बाजूला असून तेवढाच एरिया आपल्याला वरच्या बाजूला मास्टर बेडरूमला जी साईज आहे तेवढी मिळते मित्रांनो. या रूमला देखील POP फॉल सिलिंग केलेली आहे. खालील बाजूला फ्लोरिंग बघू शकता तुम्ही. वरच्या बाजूला POP बघू शकता. व्हेंटिलेशनसाठी विंडो प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो. बेडरूममधून आपल्याला बाल्कनीत जाण्यासाठी फ्रंट साईडला हा दरवाजा इथे या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मित्रांनो. स्टेनलेस स्टील असलेला हा दरवाजा असून बाल्कनीमध्ये हा तुम्ही प्रशस्त असा लिव्हिंग स्पेस पाहू शकता. या ठिकाणी स्पेस हा भव्य असा स्पेस असून चांगल्या प्रकारे या ठिकाणी ग्रीन करण्यात आलेलं आहे मित्रांनो. एलिव्हेशन तुम्ही पाहू शकता. सुंदर असं बांधकाम करण्यात आलेलं आहे मित्रांनो. एलिव्हेशन हे अत्यंत सुंदर करण्यात आलेलं असून बाल्कनीला इथं एक लोखंडी जाळीसुद्धा तुम्हाला इथं बसून देण्यात आलेली आहे मित्रांनो. बाल्कनीला इथं स्पेस पाहू शकता तुम्ही. हा भव्य असा हा स्पेस या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो. बाल्कनीला ही स्टेनलेस स्टील रॉडही तुम्हाला इथं लावून देण्यात आलेले आहे मित्रांनो. समोरचा तुम्ही एरिया पाहू शकता मित्रांनो. या बेडरूमला अटॅच असा हा बाथरूम देण्यात आलेला आहे मित्रांनो. बाथरूम आपण बघू शकता. आता बाथरूममध्ये एक कमोड देण्यात आलेला आहे मित्रांनो. बाथरूममध्ये तुम्हाला लागणारे स्टाईल्स हे छतापर्यंत प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. नळाचे कनेक्शन प्रॉपर पद्धतीने असताना टेबल साईड या ठिकाणी बेसिनसुद्धा देण्यात आलेलं आहे मित्रांनो. व्हेंटिलेशनसाठी एक विंडो या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आली मित्रांनो. बघू शकता
याच्या बेडरूमच्या बाजूला हा एक आपल्याला स्पेस मिळतो मित्रांनो। या स्पेसचाही आपण अतिशय उत्तम प्रकारे उपयोग करू शकतो। त्याच्या बाजूला हा आपल्याला वरच्या बाजूला पहिल्या मजल्यावर हा सेकंड हा मास्टर बेडरूम मिळतो मित्रांनो। बेडरूमची साईज तुम्ही पाहू शकता, भव्य अशी ही साईज असून कलर हा एशियन पेंट केलेला आहे मित्रांनो। या मास्टर बेडरूमला देखील POP फॉल सिलिंग करण्यात आलेले आहे मित्रांनो। POP बी पाहू शकता तुम्ही, अत्यंत दर्जेदार पद्धतीचं बांधकाम या बंगल्याचं करण्यात आलेलं आहे मित्रांनो। अतिशय सुंदर प्रकारे हा बंगलो कन्स्ट्रक्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो। व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी विंडोज देखील प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे मित्रांनो। फ्लोरिंगची टाईल पाहू शकता। या बेडरूममध्ये तुम्हाला याच्यामधून बाहेर जाण्यासाठी एक डोअर पण उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मित्रांनो, पाहू शकता तुम्ही। या बेडरूमला अटॅच हा आपला बाथरूम मिळतो मित्रांनो। बाथरूममध्ये पूर्णपणे टाईल बसवण्यात आले असून एक टेबल साईज बेसिन देण्यात आलेले आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। इथे वर आपल्याला ही एक बाल्कनी देण्यात आलेली आहे मित्रांनो। अशा रीतीने या 3 BHK 1180 स्क्वेअर फूटची किंमत 51 लाख रुपये आहे मित्रांनो। ती देखील निगोशिएबल या प्रॉपर्टीची प्राइस आहे मित्रांनो। या मास्टर बेडच्या बाजूला आपल्याला ही एक बाल्कनी मिळते मित्रांनो। बाल्कनी पाहू शकता, प्रशस्त अशी बाल्कनी आहे मित्रांनो। 51 लाख रुपये असणार आहे या प्रॉपर्टीची मित्रांनो। प्राइस निगोशिएबल असणार आहे मित्रांनो। या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता। व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलला सपोर्ट करा। सपोर्ट करून आपल्या चॅनलची माहिती शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा। धन्यवाद।